हॅलो हॅलो हॅलो. आणि म्हणून या ठिकाणी वरडा मॉनिटरला आवाज दे बेटा. वाढव, हा येऊ दे. तू देशील तेवढा कमीच आहे, बस आता भरपूर झाला. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम नाचकरा प्रेमी मैबाब रसिक प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. श्रीकांत दादा बैकर दादांच्या माध्यमातून आमच्या विषादानासाठी 200 रुपयाचं बहादर पारितोषिक. आणि म्हणून चला करूया ना सुरुवात करूया ना. बुवा काय म्हणतात, काय म्हणतात? माझी घेरची चमचमती बाई चालला आता बोलाल तरी काय आहे ना, चमचमती बाई. पण मी काय म्हणतो बाबा, आता मी बाईचा हा माझा भाव आहे ना बाबू. अरे बाबून माझ्या भार्या चांगली केलं ना आहे ना. हे फॉर्मॅटचा जोरदार काय होऊन जाते लांबरी बॉल. म्हणजे काय म्हणते बाय कशी आहे, चमचमती आहे, लाल कलरची टोपी. बाबू भले काला असू दे पण बाबू माझा आहे. आज पण सांगताय बाबू भले आहे ना, दाढी थोडी थोडी कुठेतरी पिकली, काला असू दे, रंगात सावला असू दे, पण बाबू कुणाचा आहे. आणि बाबा या बाईशिवाय तर दुसरा कोणाचा पर्याय राहिलेला नाही. आणि आता घटस्फोटाचा पण विचार करायचा नाही तर मराल पावसात भिजून थंडीत कुडकुडून. म्हणून सांगते बुवा विषय काय बघा. शाहीर म्हणतात की म्हणतात लाल 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 घालून टोपी लावताई कोणाला शे. आग लागली वनवासाला, टोपी आणि शेती कुठं झुलतंय काय हो. धन्यवाद, थँक्यू थँक्यू दादा. हो चला वो काय बरं म्हणतात की म्हणतात वाढ वाढल्याने शक्ती तुला आपला मान्य आहे, बरोबर आहे ना. वाढ वाढल्याने तेव्हा हात चड्डीवरची शक्ती तुला केला साहेब. पण वाढ वाढल्याने शक्ती तुला नमन नाही केला, केला केला काय रे बोराडो. वाढ वाढला केला. आज माझ्या बाबून पण नाही केला, बरं वाटलं जरा. म्हणजे वाढ वाढल्याचा शब्द पाळतात बुवा. म्हणतात वाढ वाढल्याची कला मान्य आहे बुवा. वाढ वाढला पाळणारा गायला तुमच्यासारखा. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी खातया क्याळ बुवा. हो तिसऱ्या दिवशी सुसू पातळ रे बुवा. आणि तिसऱ्या दिवशी हाते पातळ गोबाला जो. तिसऱ्या दिवशी हाते पातळ. 3 दिवसाचा पॉर केलं खाय काय सत्य शाप होतो ऐका. 3 दिवसाचा पॉर केलं खाय. परत म्हणतात डोंगर हिरवा हिरवा गार नाही कोणाचा दार गावली हो बाबा मला डोंगराचे. वाढ वाढला लग्नाची गाणी गायला शक्ती तुझ्या गायला गायला त्यांचं लग्न लावतो माझ्या भावाचं लावतो. विषय का आता बक्षिसा पोरानं लय आले. अरे भावान काय माहितीये, भावान थोडा थोडा चिमटा मला काढला नाही, एवढा उत्तर देतो पण भावानच काय बोलायला ठेवला नाही. भावाला माहितीये कुठं बोलायला गेला आहे ना की नागरा सकट फालून असो आपल्याला. आणि म्हणून विषय कसा आहे बघा. जलसा ग्रुप अध्यक्ष स्वप्नीलदादा भुवर दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे सायली कांबरे ताईंच्या चारकोपचा बादशाह कौशल किशोर जाधव दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहादर पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. होय होय. आणि त्याचप्रमाणे दर्शना धनराज सिरगर. तर मित्रांनो या ठिकाणी कोकणाचं गाणं पहिलाच घेतो, काय काळजी करायची नाही. कोकणकर राकेश दादा अब्दुल दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. अद्विक भुवड दादांच्या माध्यमातून चिमन मौली साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. तर मित्रांनो कोकणाचं गाणं पहिलेच घेणार आणि सुरुवात करतो. पण विषय काय महत्वाचा मुद्दा प्रश्न उत्तराचा. शाहीराने आजही माझ्या विषयाचं उत्तर दिलं. शाहीर तुम्हाला चांगलंच माहिती. मी तुम्हाला काय सांगितलं, बाप दाखवणी शांतकार करणार राजेश बुवा नाही बुवा. आजही तुमचा प्रयत्न चुकलेला आहे भाऊल्या. आजही शाहीर माझ्या विषयाचं उत्तर चुकलेलं आहे बुवा. हा पहिला मुद्दा शाहिराचा विषय की शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नागर धर. म्हणजे तुला तुझ्या झोपाच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला वरदान कोणी दिलं ते सांगा. तर शाहीर
पुन्हा एकदा शाहीरांना वारंवार उत्तर देतोय, बाबू माझा नाहीच म्हणताय, चुकला. शाहीर आज पुन्हा एकदा माझ्या आपटोबाच्या साक्षीनं, माझ्या बोंडिवली गावच्या ग्रामस्थांच्या साक्षीनं, माझ्या रसिक मायबापांच्या साक्षीनं तुमच्या विषयाला पुन्हा हात घालतो. उत्तर आहे का मित्रांनो? तर नांगरी बळीराजाला दिलेलं वरदान कोणी होतं? तर शाहीर हे वरदान दिलं होतं भगवान दत्तात्रयांचे अवतार महायोगी गुरु गोरक्षनाथ यांनी दिलं होतं. ते वरदान जे दिलं होतं, ते वरदान दिलं होतं भगवान दत्तात्रयांचे अवतार महायोगी गुरु गोरक्षनाथ यांनी ते वरदान दिले होतं. कथेचा संदर्भ असा सांगतोय की द्वापार युगानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्णांचा अवतार संपला आणि कलियुगाची सुरुवात झाली, तेव्हा पृथ्वीवरती दृष्ट शक्ती, तंत्र मंत्र आणि वाईट पिशाच्य बाधा वाढू लागल्या होत्या. शेतकरी म्हणजे बळीराजा जेव्हा शेतात कष्ट करायचा, तेव्हा त्याला त्याच्या बैलांना अनेक दृष्ट प्रवृत्तींचा त्रास व्हायचा. हे पाहून स्वतः गोरक्षनाथाने शेतकऱ्याच्या रक्षणासाठी त्याला कोयती आणि आकडी म्हणजे नागराची काठी आणि लोखंडी कडे कमरेला बांधण्याचा आणि शेतात नांगर घालण्याचा सल्ला दिला. गोरक्षनाथाने आपल्या मंत्रशक्तीने हे साधे लोखंडी अवजार अभिमंत्रित करून वरदान दिले की हे बळीराजा, जोपर्यंत ही कोयती आणि आकडी तुझ्या कमरेत असेल तोपर्यंत कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती, भूत पिशाच्य किंवा काळी जादू तुझ्यावर आणि तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांवर, तुझ्या लाडक्या बैलांवर कोणत्याही पद्धतीचा वाईट परिणाम करू शकणार नाही. शाहीर हे माझ्या वाचनातून गेलेलं तुमचं उत्तर आहे. शाहीर दुसरी बाजू, हा नाही पटला तर दुसरा देत आहे. ऐका विषय, दुसरी बाजू शाहीर काय आहे? श्री विष्णूचा अवतार शेषनाग, या शेषनागाचं वरदान शेतकरी बळीराजाला आहे. विषय असा आहे तिसरी बाजू की ज्याप्रमाणे गणपतीच्या कमरेला शेषनाग असतो, त्याचप्रमाणे शेतकरी शेतात काम करत असताना कमरेला कोयती बांधण्यासाठीची आकडी बांधतो, ते शेषनागाचं प्रतीक आहे. म्हणजे त्या शेतकरी बळीराजाला श्री गणेशाचे सुद्धा वरदान आहे. शाहीर आता बाबा माझ्या तुला 2-2, 3-3 उत्तरात दिलंय. मला कसं म्हणता अनुभव मला तसा शाहीर तुम्हाला आजही 3 बाजू दिल्या. जर योग्य असेल, मला माहिती आहे तुम्ही काय खोटा बोलणार नाही बुवा, योग्य असेल तर योग्य म्हणा बुवा, आणि म्हणून चला वाडा बोलल्यानंतर शक्ती करा म्हणून बुवा म्हणतात. फरमाईश आहे कोकणच्या गाण्याची, थोडा आवाज बरोबर आहे. मित्रांनो, आजचं आयोजन आहे रत्नागिरी जिल्ह्याचं, म्हणायचं आहे रत्नागिरी ही माझी नवरत्नाची कणगी तुरानवर अबुकला ही महान शिमगा हा भारी त्यात नाचे संकासूर मायाळू माती शिवाला नावी हुर हुर खेळत आपली मंडण गड चिपळून गोहागर संगमेश्वर अरे रत्नागिरीला जरा जपूर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर ओ शिवरायाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे माहेर घर पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे माहेर घर साक्षात समुंदर साक्षात समुंदर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर अजून पण तुम्ही असं म्हणता की टोपी तुमच्याकडे घालते नॉनसेन्स खोटा बोलता
टोपी तुमच्या मुलं घातलेली नाही बुवा. समाजाच्या साक्षीला खंडाळ्यात आपला कार्यक्रम झाला, तुम्ही म्हणता लाज वाटते. लाज नाही म्हणून घातली बुवा. पण दुसरा विषय बुवा काय म्हणते, काय कशी म्हटलं, झाल्यात झाली म्हणतात, कुठनं आणतात बुवा. यालाच राजेश बुवा म्हणतात बुवा. लोकांना काय बुवा नवीन देतो आणि म्हणून बुवा त्यांचं घेतो. लक्षात घ्या बुवा, आहे ना. आणि शाहिरांचा मला सांगितलं की शाहीर म्हणतात बुवा मला गणाचा भाग तुम्ही द्यायला पाहिजे. एवढ्या सोंडावरचा शाहिरांचा गाण्यामध्ये बुवा म्हणतात, चाल होती, अरे सारी दुनिया प्यारी पर तू है सबसे प्यारा, तेरे लिए जीना क्या मरना क्या दोबारा. सुंदर विषय होता बुवांचा. अरे कोकणात माझं गाव, त्या गावात माझं घर, त्या हो घराच्या मकरात शोभेल माझा लंबोदर. शाहीर गाण्याचा भाग येतोय, म्हणायचा आहे का लक्षात असावं. बघा विषय कसा आहे. अहो चतुर्थीच्या सणाला जातो सजवी तो घरदार, त्या या चतुर्थीच्या सणाला जो तो सजवी तो घरदार. मग गणरायाच्या आगमनासाठी आतुर नको कणकार, गणरायाच्या आगमनाला आतुर नको कणकार. आणि चतुर्थीच्या सणाला जो तो सजवी तो घरदार, चतुर्थीच्या सणाला जो तो सजवी तो घरदार, गणरायाच्या आगमनाला आतुर नको कणकार. चमचमते बाय. आता बाय बाबूला काय म्हणते, विषय आहे पहिला विषय गाजोय बुवा नवरा बायकोचा. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. विषय काय बाय बुवा काय म्हणतात, चमचमती बाय. मग आता बाय बाबूला काय म्हणते, विषय आहे काय. अरे शंभू महादेव मोठा जाती जाती जाती, त्याची अर्धांगीण पार्वती, पतीच यरवाड्याची सती नाही डोंगरावर. काय माहितीये काय, भावाला जरा बोललो असतो बघा, पण भावाच काय बोलला नाही होते है ना. बरी चांगली केली बोल. आता कसा माहिती विषय, सर आपल्या वाकड्यातून जात नाही तर उगाच कशाला कळ काढा है ना. आणि अंगावर ओढून घ्या. विषय कसा आहे बघा. पहिला विषय काय आहे, बायको काय म्हणते नवऱ्याला, ही बायका सांगते बाबूला विषय का, की आपल्या संसाराला म्हणतात कुणाची नजर लागली. अरे बाबू हजबंड, आपल्या संसाराला कुणाची तरी नजर लागली आणि ती नजर लागू नये म्हणून देवाला नवस केला. नवस कसा आहे ऐका. तो नवस आता फेडायचा आहे मित्रांनो. आता ऐका, गटारी मंदिर जवळ येते है ना. गटारी विषय कसा आहे, म्हणून ऐका गटारी. घातलं देवाला साकड याची मोडायाकड, आणि घातलं देवाला साकड याची मोडायाकड, अन्न देऊन मी रोकड. सावंतसाहेब अहो अन्न देऊन मी रोकड, कापाया काला बोकड. रोकड कसा, धाडी पुष्टीवाला. बघा बोकड कसा आहे ना, रगी सांगते काल्या रंगाचा. म्हणून बायको काय म्हणते, घातलं देवाला साकड याची मोडायाकड, घातलं देवाला साकड याची मोडायाकड, अन्न देऊन मी रोकड, कापाया काला बोकड, अन्न देऊन मी रोकड, कापाया काला बोकड. कुलदेवा नवसाला
उपस्थित आले आहे. फरमाईश आलेली आहे किशोरी हरी या वर्षीची मित्रांनो ट्रेंडिंगला चालणारी गवळण आहे. त्या गवळणीची फरमाईश आलेली आहे. कारण मित्रांनो रात्र थोडी आणि स्वयंपाक वेळेला बंधन आहे. वेळ पण जागावर चालले. स्वतः खालचा बंदा शाहिरांची गवळण, शाहिरांची गवळण विषय होती हा. दारा दा दा दारा दा दारा दा दारा दा ला 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 ला. हो बुवा गवळणीचा भाग सांगा बघा. शाहिरांची गवळण. लागलाय भलता तुला हे गुळग, अग डोळ्यात कशी गेली या धुळग. आता रडू नको नको दोन्ही हातानं चोलग. विषय गवळीचा संभाषण राधेचा आणि गाण्याचं. चोलग काय काय चोलग वाद्यास गावलं मेलं गावलं गाणं. चोलग काय बुवा गवळीचा विषय काय सांगता बघा तुमच्या उत्तर म्हणून म्हणायचंय. अरे राधेने तुझं या शोधलंय मुळरा, या राधेने तुझं शोधलंय मुळरा, मग प्रीतीची तुला लावून खुळग. हातात लागणारे नाही नाही तुझा होईल घोळग. हाती लागणारे नाही तुझा होईल घोळग. अरे राधेने तुझा हे शोधलंय मुळरा, मग प्रीतीचं तुला लावून खुळग. हाती लागणारे नाही नाही तुझा होईल घोळग. वेळेचं बंधन आहे. वेळ पण जागावर चालले. तसंच या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा राहून गेला की साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ यावर्षी पुन्हा एकदा किशोरदादा साळुंके निर्मित पुन्हा एकदा यावर्षी मित्रांनो गण आपल्या भेटीसाठी येत आहे. नवीन एक आगळावेगळा विषय आपल्या भेटीसाठी येतोय. तर सर्वांनी मित्रांनो निश्चित त्या गाण्याला भरभरून हात बघ बाजूला. कुठली आली ही लावसट, कुठली आली लावसट ही हाय ती, पुन्हा वाटेला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती. तुम्ही कोयत्याने तुम्ही हिला आणि बुवा आणि शाप खंडणी करून टाकील बुवा. आणि म्हणून शाहीर रात्र थोडी आणि स्वगभात वेळेचं बंधन आहे. वेळ पण या ठिकाणी जागेवर गेलेले. बघाची एक फरमाईश आलेली आहे. एका मिनिटात ठिकाणी बारी या ठिकाणी संपवते. म्हणून म्हणायचंय वेळी झाली राधा तुझ्यासाठी, कधी येशील माझ्या भेटी. वेळी झाली राधा तुझ्यासाठी, कधी येशील माझ्या भेटी. लवकर जरा तू ये रे, पणी धरू नको असरा. राधेसाठी येशील का सागरे, पणी धरू नको असरा. राधेसाठी येशील का सागरे, पणी धरू नको असरा. आभार मानतो. जी काही वेळी सेवा केली असेल आपल्याच देखील समजून ही चुकबुल पदरात घ्याल अशा आशा बाळगतो. शाहीरला देखील त्याच्या दुसऱ्या पिढीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि शाहीर तुमच्या यशामध्ये अजून भर पडतील अशा आशा बाळगतो. आणि नटेश्वरासाठी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या सक्षणाची सभा या ठिकाणी संपण्याची जाहीर करतो.